मराठवाड्यातूनच दुसरी महत्त्वाची बातमी। औरंगाबाद नंतर आज उस्मानाबादेत मराठा समाजाचा विशाल मोर्चा निघण्याचा अंदाज वर्तवला जातोय। कोपर्डी गावात घडलेल्या बलात्काराचा विरोध आणि आरोपींवर तात्काळ कारवाई अशा प्रमुख मागण्या या मोर्चात केल्या जाणार आहेत। सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित हा मोर्चा आहे। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। राहुल, औरंगाबादमध्ये रस्त्यावरती सगळा जो समाज उतरलेला आपण बघितला होता, ते सगळं बघितल्यानंतर आता उस्मानाबादमधली परिस्थिती काय आहे, कशा प्रकारे या मोर्चाची सगळी तयारी पोलिसांकडून केली गेली? विलास, कोपर्डी सारखी दुर्दैवी घटना घडून 1.25 महिना जरी उलटला तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, अर्थकारणामध्ये, समाजकारणामध्ये जो समाज प्राबल्यानं आहे त्या समाजातल्या एखाद्या मुलीविषयी अतिशय निर्घुण पद्धतीने ही घटना होते। त्या घटनेविषयीची खदखद आजही मराठा समाजामध्ये आहे आणि म्हणून आजचा हा मोर्चा औरंगाबाद नंतर इथे निघतोय। गेल्या 15 दिवसापासून व्हॉट्सअप सारख्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं या मोर्चात फक्त मराठा समाजाने सहभागी व्हावं यासाठी प्रचार केला गेला होता आणि आता संयोजकाचा दावा आहे की कधीही उस्मानाबादच्या इतिहासात झाला नाही आणि कदाचित औरंगाबादच्या तुलने एवढाच अतिविशाल असा हा मोर्चा निघेल। मराठा समाजातली जी सगळी विचारवंत मंडळी आहे, विशेषतः शिक्षक मंडळी, या शिक्षक मंडळींनी अक्षरशः रजा घेऊन गावोगावी जाऊन या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी व्हा असं सांगितलेलं आहे। प्राध्यापक मंडळी आहे, या शहरातली डॉक्टर मंडळी आहे की ज्यांनी मीटिंग्स घेतल्यात आणि आजच्या या मोर्चाला कुठलाही चेहरा नाहीये, म्हणजे नॉन पॉलिटिकल असा हा मोर्चा आहे। मग त्यात भाजपची मंडळी आहे, शिवसेनेची आहे, राष्ट्रवादीची आहे, काँग्रेसची आहे। या पक्षातले जे प्रमुख नेते आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। तुलनेनं छोटंसं शहर आहे, त्या तुलनेनं छोट्याशा शहरामध्ये जिजाऊ चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। साधारणतः 1.5 किलोमीटरचं अंतर असेल, परंतु खूप मोठी जर गर्दी झाली तर त्या गर्दीचं व्यवस्थापन करावं यासाठीचं नियोजन झालेलं आहे। पोलिसांनी विशेषतः 800 पोलीस फोर्स, 2 सीआरपीएफच्या तुकड्या, दंगलविरोधी पथक, 75 अधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फौजपटा लावलाय। मूक मोर्चा आहे। या मोर्चाला आधीची जी पार्श्वभूमी औरंगाबादची होती, अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं मूक मोर्चा कसा निघू शकतो हे महाराष्ट्रात औरंगाबादनं दाखवून दिलं। त्या पार्श्वभूमीवरती हा मोर्चा निघतोय। कुणीही भाषण करणार नाहीये। 3-4 मुलीच्या माध्यमातून सरकारला निवेदन दिलं जाईल, ते निवेदन वाचून दाखवलं जाईल आणि त्यानंतर तो मोर्चा डिस्मॅन्टल होईल। शहराच्या चारही बाजूनं जी वाहनं येणार आहेत त्यांच्यासाठीची पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मुलींच्यासाठीची वेगळी व्यवस्था आहे, महिलांच्यासाठीची वेगळी व्यवस्था आहे। जे मराठा नेते आहेत, जे सहभागी होणारी मंडळी आहेत, त्यांना असं सांगायचंय की या कोपर्डीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती आणखीन 2-3 जे मुद्दे मराठा समाजाला वाटतात, विशेषतः अॅट्रॉसिटीच्या कायद्याचा गैरवापर होतोय असा समाजामध्ये सर्वदूर पसरलेला समज आहे, तो गैरवापर थांबवायला पाहिजे। मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या पाल्याला सरकारी नोकरीमध्ये तुम्ही सहभागी करून घ्या। या सगळ्या मागण्या घेऊन साधारणतः 10:30 वाजता हा मोर्चा सुरू होणार आहे। 3-4 तास हा मोर्चा चालेल। मोठा भव्य दिव्य मोर्चा आहे असा संयोजकाचा दावा आहे आणि मराठा समाजातला सर्व सकल असा घटक यात सहभागी होणार आहे। होर्डिंग्स लागलेले आहेत, सकल मराठा, फक्त मराठा आणि मराठा समाजाने येऊन आपले मुद्दे जे आहेत ते सरकारसमोर मांडावे, त्या दृष्टीने हा प्रयत्न आहे। नक्कीच या मोर्चावरती तुम्ही नजर ठेवून राहाच। या संदर्भातले सगळे अपडेट्स एबीपी माझावरून आपण दाखवणार आहोत।